वाघमारे मॅडम हे तुमच्या पाठीमागे येत होते ना, आणि त्यात आम्ही चेहरा पण बघितला नाही त्यांचा. अहो हे तुमचा पाठलाग करत म्हणून आम्ही दूध उचला. म्हणजे माझ्या मागावर कोणतरी आहे हे बघण्यासाठी तू तुझी पोरं माझ्या मागे लावली का? सत्या, मी म्हणलो होतं ना मी माझी काळजी घेऊ शकते म्हणून. वाघमारे जरा शांत व्हा तुम्ही. हे बघा तुमच्या काळजीपोटीच तर करत होतो ना सगळं. आणि आत्तोबा ह्यो तर तुमचा पाठलाग करत होता ना, मग त्याला विचारा का पाठलाग करत होता. हे बोले आतोबा, का आला होता माझ्या मागं तुम्ही? ती अमेदा मी जर का म्हणलो मी पैसे मागायला आलो तो मंजूकडं यो ते तुडव मला. आतोबा, माझ्या मागं का आला होता तुम्ही? दारातनं बाहेर पडल्यावर मला दारलं अभिनंदन नाही केलं. मंजूला अभिनंदन नाही केलं. काय हो काय बी बोलू नका. वाघमारे काय लगेच लग्न करून सासरला येणार होत्या काय? घरी आल्यानंतर द्यायच्या होत्या ना शुभेच्छा. वाघमारे मी तुम्हाला कन्फर्म सांगतो काय तर खोटं बोलतोय, काय तर खोटं बोलतोय, काहीतरी लपवतोय आपल्यापासून. लहानपणापासून बघत आलो हिला लहानाची मोठी माय समोर झाली. तर आताच्या पोराप्रमाणे समोर आम्ही दोघांनी पहिल्या लग्नाच्या वेळी अभिनंदन करायचं होतं. पण तुमच्या आणि रत्नीचे संबंध किती भारी आहेत तुम्हाला माहिती आहे. म्हणलं या लग्नाच्या वेळी अभिनंदन करू तर घरात ती रत्नी माझ्याकडे अशी बघत असते. म्हणलं एखादं अभिनंदन करावं म्हणून अभिनंदन मंजू अभिनंदन. सत्या माझ्या पाया वगैरे पडू नका. माझे आशीर्वाद काय तुमच्या सोबत आहे. मी येतो. दार उघड ग. अगं उघड की पडतेसी. काय झालं? अगं चावी राहिली तिच्याकडच. काय? अरे देवा, आता कुठं काय धनाजीराव? मागणे येतो म्हणाली. आता कवा यायचा यो? मला लय ताण लागली बघ. पाण्याची बाटली भेटली तर आहे का नाही ग? नाही वंस. हाय का?